हो जिओ रे बाहुबली. हो सर्वे मुलं मुली तुम्ही सर्वे बाहुबली आहात. सिव्हिल मेकॅनिकल आणि रिलेटेड सर्व ब्रँचचे विद्यार्थी आपले. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ठीक आहे. सब्जेक्ट मध्ये स्ट्रेंथ आहे बाहुबली. आणि तो इंजिनियरच काय, सिव्हिल मेकॅनिकल तो इंजिनियरच काय ज्याला सॉम मध्ये इंटरेस्ट नाही. सॉम तुम्हाला आयुष्याच्या खूप मोठ्या उंचीवर नेऊन जाईल, फील्डच तशी आहे. इथून ड्रॉइंग सॉम डिझाईन तो आरसीसी हेच तर तुम्हाला पुढे घेऊन जातील. टॉस आहे, टॉम आहेत जोडीला पुढच्या सेमला. हेच तुम्हाला पुढे घेऊन जातील आणि एक छान प्रतिष्ठित अशी नोकरी मिळवून देतील. भरपूर पैसा आपल्या फील्डमध्ये खाजगी क्षेत्रात मिळवून देईल, प्रायव्हेट सेक्टर. ठीक आहे, चला जाऊ. आता आज आपण या लेक्चर मध्ये सॉमचे मागच्या दोन आपल्याकडे केस स्कीमच्या दोन क्वेश्चन पेपर आहे. त्याच्यात जे थेअरी क्वेश्चन आलेले होते ते सर्व अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेऊ. थेअरी, न्यूमेरिकल. बरं, आता हे लेक्चर किती मोठं होतं त्याच्यावर आहे. जर बरंच झालं तर न्यूमेरिकलचं एक वेगळं लेक्चर आणेल मी आजच रात्री किंवा उद्या सकाळी. पण त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. सबस्क्राईब तर आधी करा, शेअर करा, लाईक करा, तेव्हाच घेईल मी. ओके, हा ठीक आहे, बघूया. तर ही आहे मागच्या वर्षाची मित्रांनो. ही आहे विंटर 24, म्हणजे आपल्या के स्कीमच्या सॉमची पहिली क्वेश्चन पेपर. आणि अतिशय छान आहे हो. पहिला प्रश्न 10 मार्कचा. चला थोडं झूम करू का, तुम्हाला दिसत नसेल तर थोडं झूम. ठीक आहे, हे हा. आणि हा पहिला क्वेश्चन जो आपल्याला लिहायचा असतो ना बाबा, 2 मार्कचा, 7 राहता आणि त्याच्यापैकी 5 लिहायचे असतात. दोन ऑप्शनचे, त्या ऑप्शनचे लिहायचे नाही. उगाच भरपूर अभ्यास झालाय, सर्व समजून गेले, मोह मायामध्ये नाही यायचा. आपला पेपर अटेम्प्ट होत नाही सॉमचा. हे खूप मोठं सॉमचं हे तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस केली असेल, ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे. तर पहिलाच क्वेश्चन बघा, एम आयचा आहे. डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आलं रे आलं. मोमेंट ऑफ इनर्शिया आलं रे आलं का आपल्या समोर एक फॉर्म्युला येतो. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जनरल आय डिनोट करतो, आय एक्सिस आय वाय वाय दोन्ही त्याचे काढतोय. अबाउट एक्स ऍक्सिस, अबाउट वाय ऍक्सिस. पण जनरल त्याचा फॉर्म्युला आपण कसा लिहितो, हॉरिझॉन्टल आडवा डब्ल्यू म्हणजेच समेशन ए फॉर एरिया आणि मल्टिप्लाइड बाय एच स्क्वेअर, एच फॉर डिस्टन्स स्क्वेअर. लगेच काय करायचं बाबाशी, ऍक्सिस काढायचा, एक्स ऍक्सिस इकडनंचा वाय ऍक्सिस काढायचा. बघा नुसतं ते लाईन लिहिल्यावर मार्क नाही मिळणार, दोन ते स्टेटमेंट लिहावं लागणार आहे, फॉर्म्युला लिहायचा, फिगर शोला काढून द्यायची. मी असं नाही म्हणत खूप मोठी, असं एक ओबड काढायचा. याचे दोन सेक्शन दाखवून द्यायचे कसे, इथं एक G1 घे, इथं G2 घे, आणि एवढं डिस्टन्स दाखवून द्यायचं. हे काय आहे बाबा, G2 येतं एवढं डिस्टन्स झालं H2, आणि एवढं G1 येतं एवढं डिस्टन्स काय झालं H1. ठीक आहे, नुसत्या थिअरी लिहायची नाही, फॉर्म्युला पण लिहायचा, तेव्हाच मार्क मिळतील. याच्या डेफिनेशन साठी सांगतो मी. एम आय एम टॉकिंग अबाउट एम आय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि याच्याच वरनं डेफिनेशन पाठ करायची ना, लक्षात ठेवायची का, रट्टा मारायचा वेड्यासारखा. बघ फॉर्म्युला काय म्हणतो, इट इज अ प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे काय, गुणाकार. आपल्या टेक्निकल लँग्वेज मध्ये आपण प्रॉडक्ट म्हणतो. कोणाचा प्रॉडक्ट आहे बाबा, एरिया इंटू एच. एच फॉर डिस्टन्स, डिस्टन्स कोणाचं, एरियाचं. कुठून, ऍक्सिस पासून, आणि त्या डिस्टन्सचा काय करण्यात आलाय, स्क्वेअर. झाली डेफिनेशन. मी बघा मी बोलतोय नीट आहे का. बरं, मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज, बरं याला काय म्हणता, अल्जेब्रिक सम. इट इज म्हणजे कोण, एम आय. इट इज अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, गुणाकार. इट इज अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया, एरिया अँड इट्स म्हणजे त्याच एरिया अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस. झालं का नाही सोपं बाबा, बघितलं कसं छान छान आहे. त्याच्या खालचं काय बघा, दोघं एकाच चॅप्टरचे आले, 2 मार्क डन. हे 2 मार्क पुढचे, डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन. पुढचा पॉइंटच आहे तरी काय, एम आय चॅप्टर मध्ये थिअरी अजून 5 गोष्टी आहे. एम आय आहे, रेडियस ऑफ गायरेशन आहे, पॅरलल ऍक्सिस थेरम आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे, आणि काय राहिलं, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. 5 आहे. ठीक आहे, हा. याचं स्टेटमेंट मी परत एक वेळी रिवाइज करण्याची आवश्यकता नाही वाटतं, कारण की तुमच्याकडे व्हिडिओ, तुम्ही बॅकला जाऊन पाहून घ्यायचं. ठीक आहे, पण लिहिण्याची प्रॅक्टिस करा आणि माझ्याकडनं स्मार्ट टेक्निक शिका, कशा प्रकारे ते लक्षात ठेवायचं आहे. उगाच रट्टा नका मारू. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया अँड इट्स स्क्वेअर अँड इट्स डिस्टन्स स्क्वेअर, कुठून, फ्रॉम द ऍक्सिस. हा, पुढची डेफिनेशन होती आपली रेडियस ऑफ गायरेशनची. हे पहिलं. दुसरं आहे रेडियस ऑफ गायरेशन, त्याला आपण कोणत्या लेटरने करतो, के. ओके, त्याचा फॉर्म्युला याच्याच वरनं काढायचा आपल्याला. कसा काढायचा बघा,
याचा रेफरन्स घ्यायचा. केचा फॉर्म्युला पाठ नसेल ना, हे पाठ करायचं. हा, आता बघा याच्यात थोडं मी मोडतोड करतो. हा समेशन काढून टाकायचा, एरिया लिहायचा, आणि एच जे आहे, एच डिस्टन्स होतं ना, त्यालाच के लिहून टाकायचा. एच्या जागेवर के लिहिला. आता आय तिकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय झाला बाबा, डिवाइड झाला, तिकडे काय राहिला, के स्क्वेअर. ओके. आणि वी ऑल नो M1 M2 तुम्ही दिलेत. M1 M2 काय 8वी 10वी करून आले, तर दोन्ही साईडला रूट घ्यावा लागेल. रूट घेतला तर इकडं तर काही निघणार नाही ना रूट. इकडं काय आला, आय अपॉन ए, आणि तिकडं काय राहिला, के. अँड दिस के इज द रेडियस ऑफ गायरेशन. ओके. फॉर्म्युल्यावर त्याची डेफिनेशन नाही. डेफिनेशन काय, इट इज अ डिस्टन्स, रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट. बरोबर, अरे युनिट राहिलं. हा, इथं युनिट लिहायचं. हा, युनिट, एम आयचं युनिट. बापरे, घोळ करायचे नाही. युनिट लिहिण्याचं पद्धतशीर. mm⁴, मीटर⁴, सेंटीमीटर⁴. पण आपला कारभार सॉमचा mm मध्ये राहतो, म्हणून mm⁴ लिहायचं. आणि रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट काय बाबा, मीटर किंवा का, कारण की ते डिस्टन्स आहे. ओके. आणि डिस्टन्स आहे, त्याच्या डेफिनेशन मध्ये डिस्टन्स वर्ड यायला जाऊ. इट इज अ डिस्टन्स ऍट विच, इथं इमॅजिनरी डिस्टन्स असतं ते. इट इज अ डिस्टन्स ऍट विच एरिया ए, कोणाचा, ऑफकोर्स लॅमिनाचा. इट इज अ डिस्टन्स ऍट विच एरिया ए इज सपोज मानलं गेलंय, इट इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड टू गिव्ह सेम मोमेंट ऑफ inertia. Supposed to be concentrated to give the same moment of inertia. झाला बाबा, 4 मार्क डन. ओके. हो दोस्तो, ये देखो भाई. हा. पुढचा हुक्स लॉ. वा वा वा, माझा खूप आवडतंय बाबा हुक्स लॉ. छान छान आहे, सोपा आहे हुक्स लॉ. सी, हुक्स लॉ सी. आय विदिन इलॅस्टिक लिमिट, याला डिटेल मध्ये पुढचा क्वेश्चन आहे वाटते. विदिन अ इलॅस्टिक लिमिट पूर्ण लिहायचं बरं का. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. किती सोपा आहे, अप्लाइड सायन्सलाही होता मागच्या सेमला. हुक्स लॉ. विदिन इलॅस्टिक लिमिट, कोणत्याही मटेरियलची ना एक लिमिट असते, तिथपर्यंतच तो इलॅस्टिसिटी शो करतो. त्याच्या बियॉन्ड, त्याच्या पुढे त्याला ताण तणाव स्ट्रेस फोर्स दिला तर तो प्लास्टिक मोड मध्ये जातो. मग ती जी लिमिट आहे, जोपर्यंत त्याच्यात इलॅस्टिसिटी आहे, याचाच अर्थ इलॅस्टिसिटी काय, the property by which material regain its original size and shape on the removal of external deforming force. ती प्रॉपर्टी जोवर त्याच्यात आहे, तोवरच हा हुक्स लॉ ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे. हुक्स लॉ काय म्हणतो, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, अँड वी नो द नोटेशन ऑफ स्ट्रेस, दॅट इज सिग्मा. इट इज ए, इकडं काय ई, डायरेक्टली प्रोपोर्शनलला काढलं, इक्वल टाकलं, तर इथे कॉन्स्टंट घ्यावा लागतो बाबा. आणि तो कॉन्स्टंट म्हणजे काय असतो, कॅपिटल ई. ओके. हा स्मॉल ई इकडे डिवाइडला आला, सिग्मा अपॉन ई इक्वल टू कॅपिटल ई. आणि हा आता एवढं एक्झामला तुम्हाला फक्त एवढं लिहायचंय, हे तर मी आता सांगून दिलं पुढं काय विचारलं तर. आणि याचं नाव बरंच आहे. ईचं नाव पहिलं तर आहे हुक्स कॉन्स्टंट, दुसरं नाव आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, तिसरं नाव आहे यंग्स मॉड्युलस. विचारलं तर तोच मसाला आहे, काही वेगळे ते नाही. तुला याची डेफिनेशन विचारली, डिफाईन मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, तर काय दिसतंय भाऊ, इट इज द रेशो ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. कोणता स्ट्रेस, डायरेक्ट स्ट्रेस टू द डायरेक्ट स्ट्रेन. ठीक आहे. स्ट्रेसचे आपल्याकडे प्रकार आहे म्हणून सांगतो. हा, आता हुक्स लॉचं लिमिटेशन विचारलं, व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ हुक्स लॉ. तर बाबा असं काही बुक मध्ये नाही, पण तू नीट बघ, त्याचे डेफिनेशनच लिमिट सांगते. काय त्याची लिमिटेशन काय, इट इज ऍप्लिकेबल विदिन ओनली इलॅस्टिक लिमिट. ही एक ओळ लिहायची, मार्क घ्यायचा. कशात येतो, फक्त इलॅस्टिक लिमिट मध्येच आहे, असा हुक्स लॉचा मजबुरी त्याची, काय करायचं. ओके, पुढचं गो ऑन. पुढचा आहे डिफाईन शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. आपल्याला जायचं भाऊ, आपलं सर्वात जास्त मार्क होतं त्याच्यावर, जे सॉमला त्याचे न्यूमेरिकल तर काय यार, डेफिनेशन तर काही नाही त्याच्यात. काय विचारलंय, बेंडिंग मोमेंट अँड शिअर फोर्स. बरं, हे शिअर फोर्स वेगळं आहे आणि ते पहिल्या स्ट्रेस स्ट्रेनच्या चॅप्टरचं वेगळं आहे. हे शिअर फोर्स म्हणजे SFB BMD चॅप्टरचं आहे. ओके. कसं आहे त्याची डेफिनेशन, असा बीम आपण घेतला, एक सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे. आणि याच्या सेक्शनवर कुठंही फोर्स ऍक्ट होत आहे असं दाखवायचं आहे आपल्याला, ऍक्च्युअल मध्ये फिगर पण दाखवायची आहे. असं डेफिनेशन लिहायचं, सिम्पली सपोर्टेड बीम आहे. यू कॅन ड्रॉ कॅन्टिलिव्हर, ओव्हर हँगिंग, व्हॉट एव्हर युअर चॉईस, पण सिम्पली सपोर्टेड बेटर आहे. आणि इकडे एक दोन फोर्स दाखवून द्यायचे, W1 W2. इथं असा एक सेक्शन दाखवायचा आहे आपल्याला, हा फक्त दाखवायचा आहे, हे काय आपल्याला काही हे नाही करायचं. झालं, ही फिगर काढायची
आणि डेफिनेशन लिहायची. आता डेफिनेशन काय नीट आहे शिअर फोर्सची, कोणताही सेक्शन घेतला त्याच्या त्या साईडला किंवा ह्या साईडला किंवा ऑर त्या साईडला किंवा ह्या साईडला ऍक्ट होणाऱ्या व्हर्टिकल उभ्या हे जे बीम राहतात आपल्या घरांचे त्याच्यासाठी जे चॅप्टर आहे व्हर्टिकल फोर्सची अल्जेब्रिक ऍडिशन. अल्जेब्रिक ऍडिशन म्हणजे काय? अल्जेब्रिक ऍडिशन म्हणजे काय? वी नो द साइन कन्व्हेन्शन फॉर द शेअर फोर्स दॅट इज अपवर्ड आर पॉझिटिव्ह अँड डाऊनवर्ड आर निगेटिव्ह. ठीक आहे, वर जाणारे पॉझिटिव्ह खाली येणार निगेटिव्ह. हा काय झाला त्याचा अल्जेब्रिक रूल आणि हीच त्याची डेफिनेशन आहे. इट इज द अल्जेब्रिक. बरं अल्जेब्रिकचं स्पेलिंग चुकून नका येऊ हा, इथं अल्जेब्रिक राहायचे आणि अरेबिया लिहून यायची. ठीक आहे, अल्जेब्रिक सम ऑफ कोणाची? सम ऑफ वर्टिकल फोर्सेस ऍक्टिंग ऑन आयदर म्हणजे एकतर इकडं एकतर तिकडं आयदर साइड ऑफ अ सेक्शन. कोणाचा भाऊ? बीमचा. हा तेवढं लिहून देतो. आयदर साइड ऑफ अ सेक्शन ऑफ ऑफकोर्स बीम. झाले, एक मार्क झाला. हा शिअर फोर्स सोबतच काय विचारलेलं होतं? बेंडिंग मोमेंट पण आहे ना बाबा. ओ हो हो ओ हो हो बेंडिंग मोमेंट साठी हीच फिगर आहे. हा फार फार तर तुला काय करून द्यायचंय, इथं असं दाखवून दे बेंड झाला, हा बीम आहे, इथं फोर्स ऍक्ट होत आहे, असंच बेंड होतो ना, असंच होणार आहे. हा तो बेंड झाला, तीच फिगर त्याच्यासाठी. आणि हीच डेफिनेशन आहे बेंडिंग मोमेंटची. कसली बोलतोय मी, इकडंच लिहू दे, उगाच इकडं वाढून जाईल. बेंडिंग मोमेंट बीएम. ओके, याची हीच डेफिनेशन आहे. फक्त शब्द एक टाकायचा, एक वर्ड, तो म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ. समच्या पुढं काय टाकायचं बाबा? सम ऑफ मोमेंट ऑफ व्हर्टिकल फोर्सेस ऍज इट इज आहे बोय. हे पुढचं सर्व ऍज इट इज आहे, म्हणजे फोर्सची मुवमेंट. आणि आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलोय. आणि सम तर आपलं सर्व ते भरलेलंच आहे. मुवमेंट उलटी पुलटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज राईट साईड लेफ्ट साईड. ओके, लेफ्ट राईट सर्व तेच आहे. म्हणून मुवमेंट, याच्या नावातच मुवमेंट आहे. तर मुवमेंट कोणाची? फोर्सची. आणि यू ऑल नो व्हॉट इज मुवमेंट. सो मुवमेंट इज द force into force multiplied by perpendicular distance. ओके, डिस्टन्स. गो ऑन. 8 मार्क झाले रे भाऊ, झाले रे दादा. 8 मार्क नाही, मी बरंच काही वेगवेगळे सांगतोय. हा हा वा वा वा, हा प्रश्न तर लय भारी रे, सर्वच छान आहे बघा. झाले 10 मार्कचा तर क्वेश्चन येतो. हा हा ई गिव्ह द रिलेशन बिटवीन ऍव्हरेज अँड मॅक्झिमम. काय आहे हे? कलर नाही दिसत का रे बाबा? ब्लू दर. हा ऍव्हरेज आणि मॅक्झिमम शिअर स्ट्रेस याच्यातलं रिलेशन कोणत्या सेक्शन साठी आहे? रेक्टँग्युलर सेक्शन आणि सर्क्युलर क्रॉस सेक्शन या दोघांसाठी. हा दोन, याला एक मार्क दोघांना. फक्त आपल्याला एकदम छान. बरं तिथं डायग्राम नाही म्हटलंय, डायग्राम काढली तरी हरकत नाही, नाही काढली तरी हरकत नाही. एकच मार्कला आहे ना. 4 मार्कला या प्रश्न आला तर मग तुला डायग्राम काढायला लागेल, करून देतो ते पण. अरे अरे थांब ना बाबा. हे बघा, पहिलं इथं कोणता आहे तो क्वेश्चन? ई. ठीक आहे, ई मध्ये पहिलं मी घेणार रेक्टँग्युलर. ठीक आहे, रेक्टँग्युलर सेक्शन सोपा आहे हो. हे असं असं काढायचं. हा रेक्टँग्युलर आपला सेक्शन झाला कोणाचा? बीमचा. हा बीमचं चॅप्टरचा हे अर्धा सेक्शन येतो. हाय हाय हाय, इकडं असं पुढे प्रोजेक्शन घ्यायचे. आता ब्लू लाईन दिसणार नाही तुम्हाला, वारंवार कलर चेंज करावा लागतो. आणि इथं असं घ्यायचं. हा कोण आहे? बीम आहे बरं का, हे बी आणि हे काय त्याचं डी. हा काय त्याचा? न्यूट्रल ऍक्सिस. न्यूट्रल ऍक्सिस ची डेफिनेशन विचारली गेली, लक्षात ठेवायचं. द लेअर ऍट विच देअर इज अ नो कम्प्रेशन अँड टेन्शन. कम्प्रेशन पण नाही राहत, टेन्शन पण नाही राहत, त्या लेअरला, त्या ऍक्सिसला आपण काय म्हणतो? न्यूट्रल ऍक्सिस. आणि जर तिथं काहीच नाहीये तर तिथं झिरो होऊन जात. ठीक आहे, हा आणि ही डायग्राम. ओके, आणि इथं काय असतो? क्यू मॅक्स, क्यू फॉर शिअर स्ट्रेस. आणि इथं काय बघ? क्यू झिरो, इथं पण आणि इथं पण. आणि इथं असा कमी कमी आहे, मग वाढत वाढत जातो. इथं जास्त आहे आणि इथं काय होत जातो? वाढत जातो, कमी होत जातो. तर आपल्याला इथं काय लिहायचंय बाबा? फक्त त्याचं रिलेशन लिहायचं आहे. ठीक आहे, काय रिलेशन लिहायचं आहे? इथंच लिहून देऊ का? इथंच लिहिलेलं बरं आहे. क्यू मॅक्स इक्वल टू, तुम्हाला लक्षात पाहिजे ते म्हणजे आहे क्यू ऍव्हरेज. हा, आता जिथं जिथं रिलेशन विचारले जातात त्यांचे मिनिंग सुद्धा लिहायचे. क्यू मॅक्सचं मिनिंग तुम्ही लिहायला हवं. क्यू मॅक्स म्हणजे काय? मॅक्झिमम शिअर. ओ हो 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 हो,
थोडं घाईत हँड रायटिंग हे होतं माझं. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस आणि क्यू ॲव्हरेज म्हणजे काय ते तर बोललोच मी, ॲव्हरेज शिअर स्ट्रेस. ठीक आहे. रेक्टँगल साठी किती आहे? 1.5 आहे बाबा. रेक्टँगल साठी 1.5 आहे. आणि सर्कल साठी काय तर बघा, सर्क्युलर बीम हे तर सेम आहे डायग्राम, काही त्याच्यात विषय नाही. याला असं घ्यायचं, खेचायचं, असं प्रोजेक्शन घ्यायची, याचं ठेवायचं, काढायचा. ठीक आहे. इथं जाईल क्यू मॅक्स याचा आणि त्याचा आहे 4/3 क्यू ॲव्हरेज. लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. याचा क्यू 1.5 आहे, याचा 4/3. रिलेशनने विचारलं गेलं, न्यूमेरिकल जरी आलं तरी सोपं आहे. चला आता विषय निघाला सांगून देतो. क्यू ॲव्हरेजचा काय फॉर्म्युला आहे? फोर्स अपॉन एरिया. ओके, याचा तर विषयच नाही. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? कोणताही स्ट्रेस आहे ना, फोर्स अपॉन एरिया. मग इथं फोर्स जे काय राहील ते, आणि एरिया काय? रेक्टँगलचा एरिया काय? तर वी नो लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे बी इंटू डी. इथं सर्क्युलरचा एरिया काय येईल बरं? फोर्स इंटू एरिया. सर्क्युलरचा एरिया काय? 5/4 डी स्क्वेअर. अजून पण बेबी आहे, बाळा आहे, शानू मोनू, तर इथं पाय आर स्क्वेअरली बाबा. आता काय सांगू मी. हा, पण आता इंजिनियर झाला बाळा तू, अर्ध डिप्लोमा तर झाला आपलं. रावसाहेब बनायचंय आपल्याला. रावसाहेब, अधिकारी, काय काय स्वप्न पाहिलेत होतील ना पूर्ण. हार्डवर्क करा. ठीक आहे. हा, आणि छान छान कमेंट टाका तुम्हाला माझं लेक्चर आवडलं. ठीक आहे. पुढचं बघूया. एफ एफ काय? स्टेट एनी टू अझम्पशन्स इन थिअरी ऑफ प्युअर बेंडिंग. अतिशय सोपं. बेंडिंग चॅप्टरचे आपले जे बीम असतो, हा बीम बेंड होताना काही रूल्स आहे, काही अझम्पशन आहे. रूल्स नाही, अझम्पशन म्हणजे इमॅजिनेशन आहे. हायपोथेटिकल कन्सेप्ट राहते, मानण्यात आलेलं आहे की असं मानून घ्यायचं, त्याला म्हणतात अझम्पशन. आता प्युअर बेंडिंगचे पण आहे, मग ते कॉलमचे पण आहे. दोघांचे जवळपास सेमच आहे. आणि एक पहिलं इथं पण आणि तिथं पण सेम आहे, आणि येण्याचे घनघोर चान्स आहे तुम्हाला. ते म्हणजे काय? मटेरियल ऑफ अ बीम. आता इथं बीम आहे तर बीम शब्द टाकायचा. मटेरियल ऑफ अ बीम इज आयसोट्रोपिक. आयसोट्रोपिक अँड होमोजिनियस. अरे थांब ना बाबा, लक्ष नीट ठेवायचं. आयसोट्रॉपिक अँड होमोजिनियस, हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. आयसोट्रॉपिक म्हणजे एकसारखं, होमोजिनियस म्हणजे एकच मटेरियल बाबा, असं त्याचे ग्रेन्स हे सर्व सेम. आता ते जाऊ दे, आता रट्टा मारून घे. हा पहिलं झालं. दुसरं काय राहतं? तर त्याचा जो क्रॉस सेक्शन येतो, रेक्टँगल असेल, सर्कल असेल, जो काही आहे, बेंड झाल्यानंतर खराब होतो, म्हणजे चेंज होतो शेप. सर्क्युलर असेल तर इलिप्टिकल होतो, पण आपण अज्युम असं करतो की तो चेंज होत नाही, तो तसाच राहतो. मग तेच लिहायचंय. ट्रान्सवर्स सेक्शन, याला ट्रान्सवर्स म्हणतात. ट्रान्सवर्स म्हण किंवा क्रॉस सेक्शन म्हण. ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ अ बीम रिमेन्स ॲज इट इज आफ्टर लोडिंग, म्हणजेच बेंडिंग. ठीक आहे. असे दोन लगेच झाले. आहा, आणि आता व्हेरी व्हेरी IMP याच्यावर काहीतरी येणारच आहे, 100% येणार आहे. तो म्हणजे स्टेट द मिडल थर्ड रूल. स्टेट द मिडल थर्ड रूल. कोणता चॅप्टर? शेवटचं आपलं. स्टेट द मिडल थर्ड रूल. याच्यातच कॉलमच्या चॅप्टरमध्ये ते रँकाइन फॉर्म्युले आहेत. आता इथं नाही त्याचा उल्लेख, सांगून देतोय मी, नीट ऐका. रँकाइन फॉर्म्युला, युलर्स फॉर्म्युला, दोघांपैकी एक. आपल्याला न्यूमेरिकल नाही, आपल्या सिलेबसला सिलेबस बघा केएसकिमचा, आधीच्या यायला होतं. तर त्याचे तुम्ही फॉर्म्युला पाठ करा. फक्त फॉर्म्युला विचारला जाईल रँकाइन आणि युलरचा, आणि त्याचे मिनिंग सुद्धा लिहायचे बरं का. त्याच्यात जे आहे, ए कॉन्स्टंट आहे, आर काय, ई काय, पाय पाय तर काही लिहायची गरज नाही, पण ते पाठ करून जा. 2 मार्क 4 मार्क यार, खूप सुंदर आहे मार्क त्याच्यात. बरं, इथं काय होतं? मिडल थर्ड रूल. मिडल थर्ड रूल आला रे आला का काय करायचं? आता तिथं जो पर्टिक्युलरली मेन्शन काहीच नाहीये, रेक्टँगलचा, एक तर रेक्टँगलचा, एक तर सर्कलचा. आता त्यांनी काहीच म्हटलं नाही, तर लेट्स से रेक्टँगल. ओके, सेंटर लाईन हा कॉलमचा असतं बरं. कॉलम वरून वरून टॉप येऊया. बरेच जण सॉमला आत्ताच्या स्टेजवर आले आणि अजून तेच माहित नाही राहतं, प्रॉब्लेम असतात. ठीक आहे. हे एवढं काय बाबा, हा ऑलवेज बी, आणि हा ऑलवेज आपला काय राहतो? इट इज अ डेप्थ डी. ठीक आहे. हा इथं सेंटर, आणि जर रेक्टँगल घेतलाय तर तुला असा रोम्बस काढायचा आहे. तर बाबा आमच्याकडे कलर आहे, आम्ही कलर काढू. मला थोडी परीक्षा द्यायची, तुम्ही नका काढू कलर मध्ये एक्झामला. ठीक आहे. आणि हे जे काही मधलं आहे, हे म्हणजे काय? कोर ऑफ सेक्शन. काय आहे? कोर ऑफ सेक्शन. त्याचं दुसरं नाव काय बाबा? दुसरं लक्षात ठेव, कर्नेल. कर्नेल, कर्नेल ऑफ अ सेक्शन. ठीक आहे. ते विचारलं, हे विचारलं, हीच फिगर चिपवायची. याच्यावर न्यूमेरिकल पण आहे, ते पण आता सुरूच येतं, सांगून देतो. ठीक आहे. हा, आणि हे एवढं लक्षात ठेवायचंय. कलर दुसरा घेऊ का? म्हणजे चांगलं लक्ष द्या. गुलाबी, गुलाबी नाही का? गुलाबी नाही आला का? बरं नाही आला, इकडं नाही ना तसं.
गुलाबी सेक्शन आणि सॉन्ग किती छान. जाऊ द्या, नाही जमलं ना. बघूया इथं आपण. तर इथं इथं असा असा असं दाखवायचं. आणि इथं लिहायचं आहे आपल्याला. काय लिहित असतो बाळा इथं आपण लिहित असतो, तो किती येतो, B/6. आठवतोय का नाही, हा काय तो B/6 आहे, तो B/6. आणि हे दोघं मिळून, जागा पूर्ण पडली रे, दोघं मिळून किती येतो, B/3. म्हणून तो त्याला 1/3 म्हणतात. जसा तो आला तसाच इकडं आता हा, हे जे आहे ना तेच इकडे, काही विशेष नाही त्याच्यात. फक्त इथं बी होता, इथं डी आहे, तर इथं काय लिहायचं आहे, D/3. एवढा D/3, एवढा काय आला, D/6. D/6. इट इज अ मिडल थर्ड रूल. फिगर काढली ना छान, तो चेक करणारा इम्प्रेस होऊन जाईल, अरे यार याने इतकं छान काढलं ना. तुझं हँडरायटिंग चांगलं काढ, एवढी खराब नका काढू. तो झालं बाबा, जिंकला तू, जिंकलीस तू, मावला माऊली जिंकले. तर फक्त इथं लिहायचं काय, तर या 2 लाईन तरी लिहायच्या. या कोर ऑफ सेक्शन मध्ये जर लोड लाईन राहिली तर इट इज अ सेफ कंडिशन. या लोड लाईनच्या या बाउंड्रीवर जर दुसरी कंडिशन काय लिहायची, या कोर ऑफ सेक्शनच्या ज्या बाउंड्रीवर लोड लाईन म्हणजेच काय, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ लोड, जर त्याच्यावर फॉल झाला तर त्याला काय म्हणतो आपण, ती दुसरी कंडिशन राहते, त्याला म्हणतो नो टेन्शन कंडिशन. हे लिहूनच यायचं, नो टेन्शन कंडिशन. कदाचित त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट डू यू मीन बाय नो टेन्शन कंडिशन, याच्यावर न्यूमेरिकल तर आलेलेच आहेत. नो टेन्शन कंडिशन आपल्याला माहिती, डायरेक्ट स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. याचाच उपयोग करून तर हे आणलं असतं आपण. आणि थर्ड, हे पहिलं लिहिलं व्हेरी सेफ, हे पण सेफच आहे. आणि थर्ड इज अनसेफ, असुरक्षित. ते काय, इफ लोड लाईन फॉल्स आउटसाइड द कोर ऑफ सेक्शन देन देअर इज अ टेन्साईल स्ट्रेस. याच्यात काय जनरेट होता, टेन्साईल स्ट्रेस कॉलम मध्ये बेसला. आणि ते अनसेफ कंडिशन हे लिहून यायचं. मिडल थर्ड रूल जिंकला, झालं बाबा तुम्ही. हा बघा, पाणी पितो आता. किती केवढं लेक्चर झालं रेकॉर्ड, 22 मिनिट. ठीक आहे, नेक्स्ट. अरे बाबा, नेक्स्ट कुठे गेला, मागच्या साईडला का, असं उलट करून ठेवलंय. ओके, आपण नखरे करा. हा, सेम क्वेश्चन पेपर. ओ हो, बघा 10 मार्क झाले. हा, आपल्या 10 मार्क मध्ये मी बरंच वेगवेगळे सांगितलं. हे पुढचं, स्टेट पॅरलल ऍक्सिस थेरम विथ मॅथमॅटिकल फॉर्म्युला. मंडळी 4 मार्कला आहे, 4चं सुरू झालं. ठीक आहे, 12 4 बघ, ये तेरी 2 मार्कची तेरी, 2 मार्कचा न्यूमेरिकल. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या मागच्या वर्षीचे मुलं फार हे होते. तुमचं मला नाही माहिती, हे किती छान आहे. ठीक आहे, चला पॅरलल ऍक्सिस थेरम पाहू. तुमचं मी नाही सांगू शकत बाबा काय होईल. तुमचा अभ्यास छान येतो होईल, पॉझिटिव्ह विचार करत असणार होईल, निगेटिव्ह विचार करत असणार, टाइमपासच करणार, मग नाही होत. उगाच खोटं बोलायचं नाही. तर बघा, हा एक सेक्शन आहे, इथं असा हा ऍक्सिस दाखवायचा. हा, आणि ह्या सेक्शनला कुठूनही अदर दॅन इट सेंट्रोइडल ऍक्सिस जर आपल्याला MI म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर आपण पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करतो, त्याच्यावर त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो. ठीक आहे, तोच तर त्यांचा मसी आहे सर्व. त्याचा असा सेंट्रोइड दाखवायचा. असं काही नाही की हॉरिझॉन्टल ऍक्सिस व्हर्टिकल काढ, मग याचा सेंट्रोइड पण व्हर्टिकल काढायचा. आणि इथून काय करायचं, असा ऍक्सिस दाखवायचा. ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल म्हणून x, व्हर्टिकल राहिला तर y एकच दाखवायचा इथं. आणि एवढं डिस्टन्स दाखवायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. पिंकच येते का रे, बदललं नाही का मी. येलो आला, हा आता दिसत तर आहे तुम्हाला. परत गिरवून देऊ, हा येलो छान दिसतो ना. हा, आणि हे आहे एच म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सिस. डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सिस. ए फॉर काय असतो, एरिया. आणि याचा फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला, हा बरं, ह्या ऍक्सिसचं नाव द्यायचं आपण PQ देतो जनरली, I अबाउट PQ. फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला स्टेटमेंट सांगतोय मी, कधीच विसरणार नाही. हा, आय इथं लिहू, आय जी फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ सेंट्रोइडल ऍक्सिस. हा जी ना, त्याच्यातनं जाणाऱ्या ऍक्सिस पासून घेतलेली मोमेंट ऑफ इनर्शिया, IG प्लस प्लस AH स्क्वेअर. सॉरी, हा, मॅरेथॉनला एवढं बडबड, आता मॉर्निंगला लेक्चर रेकॉर्ड झालेत सर्व. तर IG प्लस AH स्क्वेअर काय, तेच मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपण उचललाय. आणि हा जो फॉर्म्युला आहे, हीच त्याचं स्टेटमेंट आहे पॅरलल ऍक्सिसचा. 4 मार्कला विचारलं गेलं, फिगर काढावीच लागेल, फॉर्म्युला लिहावंच लागेल. स्टेटमेंट नंतर लिही का अगोदर लिही, इट डझंट मेक एनी डिफरन्स हिअर.
but you have to write. Okay, and what the formula says, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पीक्यू. व्हॉट इज पीक्यू? पीक्यू काय? एनी ऍक्सिस, कुठलाही ऍक्सिस वाकडा तिकडा. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. बरं, कोणाचा? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन सेक्शन, प्लेन सपाट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन सेक्शन अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ. असं सम म्हणू शकता, किंवा किंवा बघा दुसरं परत सांगतो. moment of inertia of a plane section about any axis is equal to moment of inertia about the centroidal axis. G for centroidal. moment of inertia about a centroidal axis plus असं लिहायचं बरं का वर्ड मध्ये, डेफिनेशन मध्ये. प्लस हे तर आत्ताच झालं, प्रॉडक्ट ऑफ एरिया अँड डिस्टन्स बिटवीन पॅरलल ऍक्सिस. यावेळेस शब्द बदलायचा आहे. तेव्हा काय होतं? डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस होतं. आता काय? डिस्टन्स बिटवीन अ पॅरलल ऍक्सिस. वन्स अगेन, moment of inertia of a plane lamina about any axis is equal to moment of inertia about the centroidal axis plus product of area and square of a distance between parallel axis. ओके, झाले भाऊ, 4 मार्क करून दिले तुमचे. घ्या, मजा मारा. परपेंडिक्युलर ऍक्सिस आला तर माहिती सर्व ना, परपेंडिक्युलर ऍक्सिसचा 3D फिगर काढावी लागेल ना. 3D व्हिडी नाही राहत, जस्ट दाखवायची राहते. ओके, असा काय राहतो आपला झेड, असं काही मॅटर नाही करत. हा एक्स, हा काय वाय. ठीक आहे. परपेंडिक्युलर इथं विचारलं नाही पण सांगून देतोय. आणि परपेंडिक्युलर ऍक्सिसचा थेरमचा फॉर्म्युला काय? आय झेड झेड इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय झेड झेड म्हणजेच असतो आपला पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. याचं स्टेटमेंट काय? इथून पाहून नाही लिहायचं, याचं वेगळं. इट इज द मोमेंट ऑफ इट इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन सेक्शन अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. हे एक्स आणि वाय कसे बाबा एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे सर्व. तिथं दाखवता नाही येणार. हाय हाय हाय. आणि त्याच्याच वरनं पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ते. हा, इथं सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे बघा. डिफाईन पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाला काय करतो आपण? आयपी ट्रीट करतो. आयपी लिहितो, वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळे लेटर आहे. आता जे बडबड केली परपेंडिक्युलर ऍक्सिस तेच आहे पोलर मोमेंट. व्हिडिओ बॅकला जायचं ना, ऐकतो किती पण वेळा. हा, आणि कॅल्क्युलेट पोलर सोबतच सम पण आहे. कॅल्क्युलेट पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर लॅमिना. स्क्वेअर लॅमिनाचा मोमेंट ऑफ पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. दोन मेथड याला पण. बरं, काय दिलाय त्याचा? साइड 40 सेंटीमीटर आहे. मग डी पण किती झाला? 40 सेंटीमीटर आहे. आता सेंटीमीटर आला ना तर याचं युनिट नीट लक्षात ठेवायचं. काय होईल बाबा? सेंटीमीटर रेस टू 4. इथं नाही, या न्यूमेरिकल मध्ये. ठीक आहे. नाहीतर बस तिथं सीएमएम तुम्ही एमएम करताय, मीटर करताय. मीटर तर इथं येतच नाही. मीटर एसएफडी बीएमडी देतो जवळपास. हा, आणि आता याचा, आता तुला पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला नाही आठवते तर काय करायचं? याचा तू आय एक्स एक्स काढून घे बाबा. आय एक्स एक्स काय राहतो याचा? हाय हाय हाय, बीडी क्यूब बाय 12. आणि याचा जो आय वाय वाय काय राहतो? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय एक्सिस डीबी क्यूब. बीडी क्यूब डीबी क्यूब डीबी क्यूब. झालं, बदललं. हे टाक, 40-40 आहे. इथं पण 40-40 आहे. जे काही येईल ते कर. या दोघांना इथं टाक. हा, कॅल्सी जिंदाबाद. झालं. एक तर असं कर, आणि तुला फॉर्म्युला पाठवायचा, फॉर्म्युला पाठ कर. इथं ए टाक, ए रेस टू 4, ए रेस टू 4. त्याचा फॉर्म्युला काय बनेल? ए च्या पाव, हा जरा जास्तच फास्ट बोलतोय का मी? ए रेस टू 4 अपॉन 6. ठीक आहे, असा त्याचा फॉर्म्युला बनेल. आता फॉर्म्युले किती पाठ ठेवायचे यार? हा, काही एक सब्जेक्ट थोडी आपल्याला. बघा, हे झालं, हे झालं, हे न्यूमेरिकल आहे. मी बोललोय व्हिडिओच्या स्टार्टिंगला, मला तुम्ही टार्गेट द्या, मी तुम्हाला हे पण करून देईल. ठीक आहे. हा हा हा, आलो. क्वेश्चन नंबर 3 आलो. क्वेश्चन नंबर 3. स्टेट द रिलेशन बिटवीन EGK. लय बारी बा, इतकी लकी होती बॅच. EGK चं रिलेशन लिहायचे. दोन रिलेशन आहे. ओ हो हो ओ हो हो E इक्वल टू 2G इंटू 1 प्लस म्यू. सेकंड रिलेशन E इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू. ओ हो, वा लय बारी. बघितलं काय छान छान रिलेशन आहे. हा हा, पण हे रिलेशन याच्यावर न्यूमेरिकल पण अपेक्षित आहे तुम्हाला. मी आता नुसती थिअरी नका समजू, न्यूमेरिकल पण आले. दोन कोणते तरी दिले, हे विचारलं की हा दिला, हे विचारलं तर दंडना दंडन, याचे मार्क सोडायचे नाही. आणि इथं नुसतं एवढे लिहायचे, 4 मार्क नाही. भ्रमात नका राहू. याचे मिनिंग पण लिहायचे खाली. वेअर ॲज E फॉर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, G फॉर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, म्यू फॉर पॉयझन्स रेशो,
के फॉर बल्क मॉड्युलस. हे 4 इंच लिहायचं शब्दांमध्ये, हा, नाही तर मार्काने मिळणार. आता विशेष निघाला तर पॉइझन्स रेशोची डेफिनेशन येऊ शकते. काय असते ती? शिअर स्ट्रेस टू द सॉरी लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. लक्षात ठेवायचं पॉइझन स्ट्रेन. याच्या खाली बघा काय सोपा आहे यार, अप्लाइड सायन्सच्या लेवलचा तुम्ही फॉर्मला टाकताय क्वेश्चन. डिफाईन नॉर्मल स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे साधी स्ट्रेस आपली काय राहते? फोर्स अपॉन एरिया. काय बोलावं आता, फोर्स अपॉन एरिया. आपला तर फॉर्मचा उगमच तिथून झालाय ना स्ट्रेसचा. फोर्स अपॉन एरिया, पी अपॉन ए. आणि याला फार फार तर तू काय लिहू शकतो? इंटरनल रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. धर बाबा आणखी लांबला चक्कर. डायरेक्ट स्ट्रेस, ज्या स्ट्रेसला जे तिथं काय राहतं बरं, हे आपला हा आपला एक मेंबर हॉरिझॉन्टल आणि ही काय त्याची ऍक्सिस. ठीक आहे. आणि याच्या अलॉंग ऍक्सिसच्या अलॉंग द पूल किंवा पुश जे काही ऍक्ट होतं, हे पूल काढले मी, पूल. ठीक आहे. हे पूल जर काढले, ऍक्सिसच्या अलॉंग द फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट लोड. आणि डायरेक्ट लोड, स्ट्रेस डेव्हलप ड्यू टू डायरेक्ट लोडिंग इज कॉल्ड एज डायरेक्ट स्ट्रेस. स्ट्रेस डेव्हलप ड्यू टू व्हर्टिकल फोर्स. व्हर्टिकल फोर्स येतात, इसेंट्रिक शब्द आहे तिथं. ठीक आहे. बेंडिंग स्ट्रेस साठी सांगतो मी. पुढचं बेंडिंग स्ट्रेस आहे बघा. काय तिथं बेंडिंग स्ट्रेसच्या याच्यात काय शब्द याला हवा? इसेंट्रिक. इसेंट्रिसिटी, इसेंट्रिक लोड. ओके. आणि व्हॉट डू मीन बाय इसेंट्रिक लोड? हा कॉलम आहे भैया, जर कॉलम काढून घे. त्याच्या कॉलमचा काय झाला? ऍक्सिस. हा कॉलमचा ऍक्सिस. आणि याच्या थोडं साइडने हा कोणाचा ऍक्सिस आला? लोडचा. वेन line of action of load do not coincide with the axis of the column, then it is called as eccentric load. And due to eccentric load the stress develop is called as bending stress. याच्यात येते आणि आपला बेंड बीम मध्ये येते. ठीक आहे. कोणतंही लिहू शकता. पुढचं काय होतं बरं? पुढचं होतं शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेस, हो हो हो, शिअर स्ट्रेसचे ते दोन येतात. हा डिफरन्स पण येऊ शकतो. डिफरन्शिएट बिटवीन सिंगल शिअर अँड डबल शिअर. ठीक आहे. शिअर स्ट्रेस साठी फिगर लक्षात ठेवायची, ही. ठीक आहे. आणि असा काय मध्ये हा रिवेट, याला कलरने हायलाइट करतो. हा रिवेट आहे बाबा. हा इकडे एक फोर्स चालला, इकडे फोर्स चालला. आता हा ब्रेक झालाच, हे दोघं तर ब्रेक नाही होणार. ब्रेक झालेच म्हणजे खूप ताणल्यावर तर कुठं होण्याची शक्यता आहे? या इथं. आणि तो एरिया कसा या फोर्सला? टँजेन्शियल आहे. शब्द लक्षात ठेवायचा, टँजेन्शियल. आणि टँजेन्शियल जेव्हा एरिया अंडर कन्सिडरेशन राहतो आणि त्याच्यामुळे जी स्ट्रेस येते त्याला आपण शिअर स्ट्रेस असं म्हणतो. पंचिंग स्ट्रेस पण लक्षात ठेवा. पंचिंग स्ट्रेस ते होल वगैरे करतात शीट, मेटल शीट मध्ये होल. ठीक आहे. तर त्याला पंचिंग स्ट्रेस म्हणतात. लक्षात ठेवा. मी आता तुम्हाला सर्व ॲनिमेशन नाही सांगितलं असतं, पण जरा ऑनलाईन क्लास आताच लॉन्च केले आणि बघा एवढ्या महिन्याभरात, महिना पण नाही झाला, 6 तारखेला 6 नोव्हेंबरला लॉन्च झालं. आणि या चॅनलने फर्स्ट इयरच्या मुलांनी धमाका केला. तर 3000 सबस्क्रायबर होऊन गेले. तुम्ही पण मला येईल का? पुढच्या महिन्यात 15 डिसेंबरला आमचे सिव्हिल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल सर्व ब्रँडसाठी एक कोर्सेस, रेग्युलर ऑनलाईन क्लासेस लॉन्च होत आहे. नक्की तुम्ही डेमो लेक्चर बघा आणि तुमचं डिसिजन घ्या. सर्व डिटेलमध्ये माझ्या इथं राहणार आहे. तुम्ही आधी बघायचं. अक्षरशः मी तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही मला काही डाऊट विचारले त्याला अवेलेबल राहील. लाईव्ह लेक्चर सुद्धा राहतील महिन्यातनं 2, कमीत कमी 2 तर राहतीलच. मी जास्तची आणि अडचण आली तर तेही घेईल. पण तुम्ही नक्की आमचं तेव्हा चॅनलला बघा आणि निर्णय घ्या. ठीक आहे. मूव ऑन.